गुड आफ्टरनून. बघा आपण 9चा मॅथचा पार्ट फर्स्टचा सेकंड लेसन बघणार आहे. कोणता? पॅरलल लाईन. आता पॅरलल लाईन्स मध्ये आपल्याला दोन प्रॅक्टिस सेट आहे. या दोन प्रॅक्टिस सेट मध्ये पहिल्या प्रॅक्टिस मध्ये साधारणतः 5 ते 6 एक्झाम्पल आहे. सेकंड प्रॅक्टिस सेट मध्ये 5 ते 6 एक्झाम्पल आहे आणि एक थिअरम आहे. एवढं सर्व म्हणजे आपलं पूर्ण काय असणार आहे? चॅप्टर असणार आहे. तर चॅप्टर बघा आता आपल्याला प्रॅक्टिस सेट 2.1 बघायचं. प्रॅक्टिस सेट 2.1 मध्ये आपल्याला साधारणतः 5 एक्झाम्पल्स. किती आहे? 5 एक्झाम्पल. आणि 5 एक्झाम्पल कशावर डिपेंड आहे? सर्व ह्या बघितलेल्या 7 प्रॉपर्ट्यांवरती डिपेंड आहेत. लक्षात. मग आता यातला आपण काय करू? एक्झाम्पल नंबर फर्स्ट बघू. एक्झाम्पल नंबर फर्स्ट काय बरं? फर्स्ट एक्झाम्पल तुमच्या समोर आहे बघा प्रॅक्टिस सेट मध्ये. इन डायग्राम 2.5 लाइन PRP is parallel to काय? MS and line DK is their transversal line. बघा दोन लाईन आपल्या पॅरलल दिल्या. डायग्राम कशी ती मी ड्रॉ करतो इथं. एक लाईन आणि ही लाईन काय एकमेकांना पॅरलल आहेत आणि एक लाईन काय बरं इथं? ट्रान्सव्हर्सल आहे. ही काय? ट्रान्सव्हर्सल आहे. यांना नाव पण दिलेले. काय दिले बरं? इथं नाव आहे D, इथं काय? R, ही काय इथं? P, इथं काय? M, इथं काय? S, इथं काय? H आणि इथं काय? G असं नाव आहे. इथं काय? हे नाव दिले. आणि आपल्याला इथं मेजरमेंट पण दिली. कशी दिली रे इथं? 85 इथं दिलंय. याला किती म्हटलंय? 85 डिग्री. DHP किती दिलं आपल्याला? 85 डिग्री एवढं दिलंय. बरोबर ना. आणि क्वेश्चन काय विचारलाय? फर्स्ट क्वेश्चन, फाइंड द मेजर ऑफ फॉलोइंग अँगल. मग आता फर्स्ट अँगल काढायचा आहे. कोणता बरं फर्स्ट अँगल? कोणता आहे? अँगल RHD. हा किती ते आपल्याला काढायला लावलाय. बरोबर का रे? मग पहिले बघू आपण RHD कुठे? RHD म्हणजे हा अँगल काढायला लावलाय. मग मला सांगा हा अँगल काढण्यासाठी कोणाची मदत होईल आपल्याला? DHP. म्हणजे दोन्ही अँगल काय असणार आहे? लिनियर. काय असणार आहे? लिनियर. लक्षात. मग देअरफॉर आपण म्हणू शकतो इथं म्हणू शकतात लाईन कोणती बरं इथं? RP इज पॅरलल टू लाईन कोणती बरं याला? MS and DK इज ट्रान्सव्हर्सल लाईन. ऑलरेडी आपल्या गिवन मध्ये आहे सर्व. बरोबर. बरं मग आता आपण म्हणू शकतो देअरफॉर काय? अँगल कोणता? DHP. DHP प्लस कोणती बरं? DHR. D अँगल काय इथं? अँगल DHR. ह्या दोघांची ऍडिशन किती असणार आहे रे? 180 डिग्री. का? तर रिझन लिहिणं मोस्ट इम्पॉर्टंट बरं का. रिझन शिवाय मार्क्स मिळत नाही. या दोघांची ऍडिशन का 180 आहे? बिकॉज हे काय आहे? लिनियर अँगल. बिकॉज हे काय? लिनियर अँगल. लिनियर अँगल बिकॉज अँगल ऑफ लिनियर पेअर. लक्षात. लिनियर अँगल आहे. लिनियर अँगलची ऍडिशन नेहमी 180 असते. देअरफॉर बरं व्हॅल्यू कोणी दिली आपल्याला? DHP. DHP ची व्हॅल्यू दिली किती आपल्याला? 85 डिग्री प्लस अँगल DHR तर काढायचा इज इक्वल टू काय? 180 डिग्री. हा प्लस तिकडे गेला का होणार आहे? मायनस. देअरफॉर अँगल DHR इज इक्वल टू 180 डिग्री मायनस 85 डिग्री. 180 तून 85 गेला किती राहणार आहे? 95 डिग्री. तर अँगल DHR आपल्या काढायला लावला तो किती आला रे? 95 डिग्री. फक्त प्रॉपर्टी माहित पाहिजे. आलं का लक्षात? नेक्स्ट सेकंड काय एक्झाम्पल आहे? सेकंड काय विचारले आपल्याला? अँगल कोणता? PHG. बघा हा विचारलाय PHG काय हे विचारलंय. म्हणजे कोणतं विचारलंय बघा? इथला विचारलं आहे का रे? बरं PHG सॉल्व करण्याच्या दोन पद्धती. एक तर आपल्याला बघा हा अँगल माहित आहे ना. याच्या अपोजिट कोण आहे? व्हर्टिकली अपोजिट. कशा असतात? सेम. मग हा जेवढा असेल तेवढा हाच असेल ना. या पद्धतीने सॉल्व करू शकतो. सेकंड काय बरं? हा 85 आहे. हा बी काढू शकतो. कसा? लिनियर. लिनियरनी पण काढू शकतो. पण लिनियर पेक्षा थोडं सोपं आहे. व्हर्टिकली अपोजिट. बरोबर ना. म्हणून आपण म्हणू शकतो अँगल कोणता बरं?
PHG इज इक्वल टू अँगल PHG इज इक्वल टू काय DHR RH दिला तरी चालतो, काही फरक पडत नाहीये. हे दोघं काय इक्वल आहे बिकॉज ऑफ व्हर्टिकली अपोजिट अँगल. बरोबर ना. मग याच्यामध्ये आपल्याला माहिती आहे की इथे काय आलं DHR किती रे 95. मग देअरफॉर अँगल PHG इज इक्वल टू हा किती आहे 95 डिग्री. हा सुद्धा किती असणार आहे 95 डिग्री. लक्षात येईल का नक्की. ओके. देन थर्ड कोणता विचारलं बरं अँगल आपल्याला HGS. बघा HGS म्हणजे हा विचारलाय. कसा काढायचा रे आता हा विचारलाय HGS कसा आहे करस्पॉन्डिंग. हे काय एकमेकांना करस्पॉन्डिंग असतात ना. आणि हा तर ऑलरेडी 85 आपल्याला माहिती आहे. मग हा सुद्धा किती असणार आहे 85. देअरफॉर अँगल HGS इज इक्वल टू काय असणार आहे DHP. हे काय इक्वल असणार आहे तर रिझन असणार काय करस्पॉन्डिंग अँगल. मग मला सांगा देअरफॉर HGS इज इक्वल टू DHP किती रे 85. तर हा सुद्धा किती असणार आहे 85. अलग लक्षात. आणि आता लास्ट कोणता राहिला आता आपला फोर्थ वाला कोणता आहे MGK. पुढे बरं MGK म्हणजे बघ इथला काढायचा आला का रे बरोबर ना. मग कसं काढतील तो आपल्याला व्हर्टिकली अपोजिट. हा माहिती आहे ना आपल्याला याच्या समोर आहे ना हा माहिती आहे म्हणजे याच्या समोरचा काढू शकतो ना आपण येईल ना एक्स्ट्रा पण 85 ला हा पण 85 होईल हा 85 तर हा पण 85 होईल काही प्रॉब्लेम नाही. करस्पॉन्डिंग पण होईल इथं 85 तिथं पण 85 होईल आणि इथं 85 हा बी करस्पॉन्डिंग आहे हा पण होईल. म्हणजे एक प्रॉपर्टी तुम्ही एका एक्झाम्पल साठी तुम्ही 2 किंवा 2 पेक्षा जास्त प्रॉपर्टीने एक्झाम्पल सॉल्व्ह तुम्हाला कोणती एक यूज करू शकता. मग आता या व्हर्टिकली अपोजिट यूज करू शकतो ना सिंपली. मग ही किती बरं 85 तर ही सुद्धा किती राहणार आहे 85. म्हणून आपण म्हणू शकतो काय अँगल MGK इज इक्वल टू अँगल कोणते राहणार आहे HGS. देअरफॉर अँगल MGK इज इक्वल टू HGS किती आलं रे 85 डिग्री. बरं याचं रिझन लिहा. हे काय इक्वल आहे दोघं जण व्हर्टिकली अपोजिट अँगल. मग हा 85 आला म्हणजे हा सुद्धा किती असणार आहे आपला 85. येईल का लक्षात नक्की एकदम. काय डाऊट राहील आलं का बाई तुझा फायदा झाला ना. बरं झालं लेट आली होती सकाळी. पहिले एक्झाम्पल काय सरांना काही डाऊट राहील का अजिबात नाही. मग आता आपण सेकंड एक्झाम्पल घेऊ. तुमच्या समोर आहे सेकंड एक्झाम्पल. इन फिगर 2.6 लाईन P इज पॅरलल टू लाईन काय Q. बघा 2 लाईन पॅरलल दिल्या त्या अशा एक लाईन अशी आहे आणि दुसरी लाईन आहे. पहिली कोणती दिली इथं आपल्याला P आणि दुसरी कोणती बरं आपल्याला Q. या 2 लाईन एकमेकांना काय पॅरलल. नेक्स्ट अँड लाईन L अँड लाईन M आर ट्रान्सव्हर्सल. इथे एक लाईन काय काढली बरं M सॉरी ही कोणती आहे L आणि एक दुसरी लाईन आहे ही कोणती रे M. ह्या ट्रान्सव्हर्सल आहे पॅरलल आहे का रे दोन्ही नाही कारण या इंटरसेक्ट करणार पुढे जाऊन कुठेतरी. म्हणजे ह्या फक्त ट्रान्सव्हर्सल आहे ह्या 2 काय बरं पॅरलल. मग एक एक्झाम्पल सॉल्व्ह करताना फक्त एवढा विचार करायचा. मी नेहमी सांगतो एक लक्ष द्या. एक्झाम्पल सॉल्व्ह करताना फक्त 2 पॅरलल लाईन आणि एक ट्रान्सव्हर्सल लाईन यांचाच विचार करायचा. 2 जर ट्रान्सव्हर्सल लाईन दिल्या असेल त्याचं कनेक्शन लावायचं नाही ती नेहमी चुकतं. ध्यानात आलं का. म्हणजे फक्त आपण यांचा विचार करू शकतो याचा आणि याचा विचार नाही करू शकत. ध्यानात आलं का. ही आणि ही इंटेरियर अँगल होईल का नाही. हा आणि हा इंटेरियर होऊ शकतो. ध्यानात आलं का. कारण की
रिलेशन जी आपण प्रॉपर्ट्या बघितल्या फक्त कोणासाठी बघितल्या आहे, दोन पॅरल लाईन आणि एक काय ट्रान्सव्हर्सल. दोन ट्रान्सव्हर्सल आल्यावर मात्र ते कनेक्शन नाही लावायचं. म्हणजे आपण एक ट्रान्सव्हर्सल लाईन आणि हे पॅरल यांच्यामध्ये काही करू शकतो, यांच्यामध्ये काही करू शकतो, पण याचं रिलेशन याच्या सोबत नाही लावू शकत. लक्षात आलं मी काय बोललो. आता बघू मग काय, एवढं आपल्याला माहिती दिली. बरं आपल्याला काही नाव पण दिलेले, काय काय दिले बरं इथं, अँगल दिले. याला म्हटलं LMPQ. अजून काय म्हटलं इथं कोणता अँगल आहे बरं, अँगल A. इथं किती डिग्री बरं, 100 डिग्री बरोबर, सॉरी 110 डिग्री. इथं काय दिलंय रे आपल्याला, C. हा वरचा अँगल काय दिला आपल्याला, C. नेक्स्ट काय दिलं आपल्याला इथं, B आणि D. इथं काय दिलं आपल्याला B, इथं काय दिलं आपल्याला D. अजून काय दिलंय रे, 115 डिग्री इथं दिलंय. बाकी काही दिलंय का अजून, बाकी काही एक दिलेलं नाहीये. बर पुढे काय म्हटलंय, मेजर ऑफ सम अँगल आर शोन, हेन्स फाइंड द मेजर ऑफ. कोणते अँगल काढायचे, ABCD. ABCD हे अँगल किती आहे काढायचे, लक्षात येईल. मग आता बघा इथं माहिती वाटलं सर, गिवन काय ते लिहून टाका पहिले. काय म्हटलंय, लाईन P इज पॅरलल टू लाईन काय बरं इथं Q, अँड लाईन L अँड लाईन M आर ट्रान्सव्हर्सल लाईन. बरोबर ना, हे काय ट्रान्सव्हर्सल लाईन. मग आता आपल्याला पहिले एक्झाम्पल बघू, फर्स्ट वाला. काय सॉल्व्ह करायचंय बरं, अँगल A. बरोबर ना, पहिलं काय काढायचं आपल्याला, अँगल A. म्हणजे हा अँगल काढायचा आहे. मग हा अँगल काढण्यासाठी कोणाची मदत घ्यावी लागेल, व्हेरी गुड. A आणि 110 हे दोघं कसे आहे, एकाच लाईनीवर आहे ना, लिनियर आहे. काय करत नाही, अँगल A म्हणा 100 म्हणा, काय प्रॉब्लेम आहे, ते नाव तसं दिलेलं नाहीचे. म्हणून आपण काय करू शकतो बघा, हा इथं काय म्हणू शकतो, अँगल A प्लस अँगल कोणता बरं, 110 डिग्री. यांची ऍडिशन किती होणार आहे बरं, 180 डिग्री. बिकॉज ऑफ काय असणार आहे, अँगल ऑफ लिनियर पेयर. लिनियर पेयर अँगल ची ऍडिशन नेहमी किती असते, 180. मग आता हा 110 प्लस तिकडे याला काय होणार आहे, मायनस. देअरफॉर अँगल A इज इक्वल टू 180 मायनस 110. 180 मधून 110 गेला किती राहणार आहे बरं, 70 डिग्री. म्हणजे अँगल A इज इक्वल टू किती राहणार आहे रे, 70 डिग्री. आलं का अँगल A, हा अँगल किती आला आपला, 70 डिग्री. ओके. आता कोणता काढायचं रे आपल्याला, B काढायचं. कोणता काढायचा आहे, B. मग B अँगल काढायचा. आता मग B कसा निघेल रे, इथं निघेल का B अँगल, व्हेरी गुड. हा माहिती आहे तुम्हाला, आणि इथं काढायचं आहे ना. बरं हे एक्सटिरियर आहे का नाहीये, A आणि B एक्सटिरियर आहे का नाहीये, मग अल्टरनेट आहे का नाहीये, म्हणजे काय नाव याचं, एक्सटेरियर अल्टरनेट अँगल. एक्सटेरियर अल्टरनेट अँगल नेहमी, सॉरी येईल ना, का नाही येणार. बरं अजून एक करू शकतात तुम्ही, अजून एक ऑप्शन याला काय करू शकतात तुम्ही, इथला पण एक अँगल काढू शकतात, काही प्रॉब्लेम नाही. ते सोपंच आहे ना. इकडे लक्ष द्या मी काय सांगतोय. हा किती रे, 180. याला इंटिरियर अँगल कोणता रे, हा. यांची ऍडिशन किती असणार आहे, 180. लक्ष द्या इकडे मी काय म्हणतोय, म्हणजे या दोघांची ऍडिशन किती असणार आहे, 180. त्यापैकी हा 110 गेला ना, म्हणजे राहायला किती बरी जाता, 70. किती राहिला, 70. मग याच्या अपोजिट कोणता आहे, B. मग हा बी 70. मग तुम्ही डायरेक्ट 70 म्हणा, याला काय प्रॉब्लेम. मला काय म्हणायचंय, म्हणून प्रॉपर्टी माहिती असेल तर काहीच प्रॉब्लेम येणार नाही तुम्हाला. सेकंड वाला काय काढायचंय बरं आपल्याला, मेजर ऑफ अँगल B काढायचं. मग आपल्याला काय होईल बघा, मेजर ऑफ अँगल B इज इक्वल टू काय राहणार आहे, मेजर ऑफ अँगल A. बरोबर का नाही. इथं A अँगल आणि B अँगल कसे राहणार आहे, इक्वल. बिकॉज ऑफ रिझन इम्पॉर्टंट आहे, काय हे एक्सटेरियर अल्टरनेट
अँगल आहे का नाही? एक्सटिरियर अल्टरनेट अँगल आहे नाही, येईल का लक्षात? हे दोघं काय असतात? सेम. आणि देअरफॉर अँगल बी इज इक्वल अँगल ए किती आला होता आपला? 70 डिग्री. म्हणजे बी सुद्धा किती राहणार आहे रे? 70 डिग्री. येईल का लक्षात? नक्की का? कळालं? थर्ड काय बघा, आता कोणता अँगल काढायचा? अँगल सी काढायचं. मग अँगल सी कुठे आहे रे बाबड्यांनो? इथे अँगल सी. आता बघा, हा जर 150 असेल तर हा किती असेल रे? असेल का 150? कन्फर्म असेल ना रे? करस्पॉन्डिंग अँगल आहे हा. अँगल याचं तोंड तिकडेच आहे, याचं बी तोंड तिकडेच आहे ना, मग करस्पॉन्डिंग अँगल होईल ना. म्हणजे सी आणि हा 150 हा काय होणार आहे? करस्पॉन्डिंग अँगल. म्हणून आपण म्हणू शकतो, आणि करस्पॉन्डिंग अँगल नेहमी कसे असतात? इक्वल. म्हणून आपण म्हणू शकतो अँगल सी इज इक्वल टू अँगल कोणता राहणार आहे? 150 डिग्री. हे इक्वल का असणार आहे? तर करस्पॉन्डिंग अँगल. करस्पॉन्डिंग अँगल ध्यानाला काय बघूया. हे 7 प्रॉपर्टी मोस्ट इम्पॉर्टंट आहे, त्याच्याशिवाय दुसरं काहीच नाही. आणि जर कळालं नाही या 7 प्रॉपर्टी तर पुन्हा व्यवस्थित बघा, त्या लर्न करा, त्याच्याशिवाय हे जमणार नाहीये. ध्यानाला काय बोललो? बरं, मग या सी ला करस्पॉन्डिंग हा आहे ना, याचं तोंड तिकडे त्याचं तोंड तिकडे एकाच बाजूनी नाही ना. ह्या दोघांचं कधीही रिलेशन बघायचं नाही. ट्रान्सव्हर्सल लाईन एकमेकांना कधीच बघायच्या नाही, फक्त पॅरल लाईन सोबत कनेक्शन ठेवायचं. आधी सांगितलं, ट्रान्सव्हर्सल जर तुम्ही जर करायला गेले कॅल्क्युलेशन तर चुकले सर्व. लक्षात येईल काय बोललो? मग आता साहजिक हे आन्सरच काय आलं? देअरफॉर अँगल सी इज इक्वल टू किती राहणार आहे? 150 डिग्री. आलं काय लक्षात? सीचं. अजून काय विचारलंय आपल्याला? अजून कोण विचारलंय? डी. डी कसा काढू शकतो रे? लिनियर पेयर. काय असणार आहे? लिनियर पेयर आहे ना, लिनियर पेयर. मग डी कोणता काढायचा अँगल? आता डी वाला काढायचा आहे. मग काय बघा, अँगल डी प्लस कोणता रे अँगल? 150 डिग्री इज इक्वल टू किती राहणार आहे? 180 डिग्री. बरोबर का नाही? अँगल डी आणि अँगल 150 हे दोघांची ऍडिशन किती राहणार आहे? 180. का? बिकॉज ऑफ लिनियर अँगल. लिनियर अँगल लिहा किंवा तुम्ही काय लिहू शकता? अँगल ऑफ लिनियर पेयर. मग देअरफॉर अँगल डी इज इक्वल टू 180 डिग्री मायनस हा 150 डिग्री याला मायनस होणार आहे 150 डिग्री. मग देअरफॉर अँगल डी इज इक्वल टू 180 तून 150 जर गेला तर किती राहणार आहे बरं? फक्त काय 65 डिग्री. आणि डी काय असणार तुमचा? 65 डिग्री. झालं, सॉल्व झालं. आलं का लक्षात पोरांनो? नक्की एकदा घ्यायचे फास्ट मध्ये. बर चला, आता एक्झाम्पल नंबर कोणता बघायचा आपल्याला? थर्ड वाला एक्झाम्पल काय बघा इकडं. इन फिगर 2.7 लाईन एल इज पॅरलल लाईन काय बरं? यम. बघा काय म्हटलंय, एक लाईन इथं ही काय बरं? एल. आणि याला एक पॅरलल लाईन कोणती रे? इथं यम पॅरलल लाईन. एल आणि यम ह्या दोन काय एकमेकांना पॅरलल लाईन आहेत. नेक्स्ट पुढे काय म्हटलंय, लाईन एन अँड लाईन पी आल्सो पॅरलल आहे. बरोबर ना? ते आपण पॅरलल आहे. एक लाईन इथं कोणती आहे? एन. आणि एक कोणती इथं? कोणतीही पी. ह्या सुद्धा काय बरं एकमेकांना पॅरलल आहेत. फाइंड अँगल ए बी सी फ्रॉम गिवन मेजर ऑफ अन अँगल. काय काढायचं आपल्याला? ए बी सी अँगल काढायचे. मग इथं ए अँगल आहे, इथं बी अँगल आहे अँड इथं सी अँगल आहे. हे तिन्ही अँगल आपल्याला काढायचे. आणि एकच आपल्याला अँगल दिलाय, कोणता दिलाय इथं? 45 डिग्री. आता इथे महत्वाची गोष्ट झाली काय रे, या दोन लाईन बी पॅरलल आहे आणि या दोन लाईन पण पॅरलल आहे. आता कोणी कोणाचं काही काढलं तर काही प्रॉब्लेम नाही. ध्यान आलं का? इकडे बघा रे, एक लक्ष द्या की हा अँगल कसा असणार एकमेकांना? करस्पॉन्डिंग. हा अँगल कसा असणार आहे? हा अँगल आणि हा अँगल सुद्धा आता करस्पॉन्डिंग आहे. का? बिकॉज ह्या पण पॅरलल लाईन आहे, ह्या पण पॅरलल लाईन आहे. विशेष संपलाय. म्हणजे काही काढा, आता प्रॉब्लेम नाही तुम्हाला. ध्यान आलं?
बर, मग आपल्याला हा अँगल माहिती आहे 45. मग बी किती असेल रे इथं? बी पण किती असेल? बी किती असेल? बी किती असेल? बी किती असेल? असं वाटतं का तुम्हाला? हा एवढा छोटा आहे, हा एवढा मोठा आहे? या दोघांची ऍडिशन आता काय येणार आहे? 180. लक्षात आलं का बाबड्यांनो? एवढं थोडं व्यवस्थित समजून घेणार आहे, हे तुम्हाला कळालं पाहिजे थोडस. काय बघा आता पहिलं आपल्याला काय फाइंड आउट करायचंय बरं? सपोज काही बी एक फाइंड आउट करू आपण. इथं बघा, इकडे लक्ष द्या. पहिला आपण कोणता फाइंड आउट करू? इथं बी वाला. चालेल ना? किती जाणार आहे? बी वाला. मग आता अँगल आपण काय करू? पहिला बी फाइंड आउट करूयात. लक्ष द्या सर्वांनी इकडं. मग मला सांगा, इथं अँगल बी आणि इथं 145 हे कोणते असणार आहे? एक्सटेरियर अँगल. आणि एक्सटेरियर अँगलची ऍडिशन नेहमी कशी असते? 180. एक्सटेरियर, अल्टरनेट एक्सटेरियर नाही म्हणते मी तुम्हाला, फक्त एक्सटेरियर. एक्सटेरियरचा मिनिंग काय असतो? हिचा बाहेरची बाजू, हिची पण बाहेरची बाजू एकाच बाजूने. अल्टरनेट झालाय का? हा नाही, फक्त एक्सटेरियर आहे. एक्सटेरियरची ऍडिशन नेहमी किती असते? 180 डिग्री. मग इथं काय होईल बघा. मग अँगल बी प्लस अँगल किती बरं? 45 डिग्री. यांची ऍडिशन किती असणार आहे? 180 डिग्री. असं मी काय लिहू शकलो? तर हे कोणते अँगल आहे? एक्सटेरियर अँगल. एक्सटेरियर अँगलची ऍडिशन नेहमी किती असते? 180. मग याच्यातला कोणता अँगल आपल्याला 45 तर माहिती आहे. देअरफॉर अँगल बी इज इक्वल, हा तिकडे गेला मायनस होणार आहे. मग 180 डिग्री मायनस 45 डिग्री. आणि देअरफॉर अँगल बी इज इक्वल किती होणार आहे? 135 डिग्री. अँगल तर बीचं काढायचं होतं आपल्याला. आला का अँगल बी? नक्की? ओके. आता तिथे मी काय करतो? सेकंड एक्झाम्पल सॉल्व्ह करतो. बरं, आता जर बी काढला असेल तर ए काढू शकतो का रे आपण? येस. कसा? व्हर्टिकल अपोजिट अँगल. इंटेरियरचा काय संबंध नाही तसं. व्हर्टिकल अपोजिट अँगल आहे ना, आहे का नाही? म्हणून आपण म्हणू शकतो. बघा आता कोणता काढायचा? अँगल ए काढायचा. अँगल ए इज इक्वल टू अँगल कोणता होणार इथं? बी. अँगल ए आणि अँगल बी काय होणार आहे? इक्वल होणार आहे. काय इक्वल होणार आहे? रिझन लिहा. बिकॉज व्हर्टिकली अपोजिट अँगल दोघं सेम असतात. आणि देअरफॉर अँगल ए इज इक्वल टू अँगल बी किती आला रे आपला? 135 डिग्री. आणि म्हणून देअरफॉर अँगल ए इज इक्वल टू किती असणार आहे? 135 डिग्री. आलं का सर? नक्की का? काही अडचण? आता थर्ड वाला कोणता काढायचा आहे बरं आपल्याला? अँगल कोणता काढायचा आपल्याला? सी वाला काढायचा. मग कोणता अँगल सी बघा इथे? व्हेरी गुड. कोणाला करस्पॉन्डिंग आहे? सी हा बी ला करस्पॉन्डिंग आहे ना. करस्पॉन्डिंग. याचं तोंड तिकडं, त्याचं तोंड तिकडं, सेम आहे, करस्पॉन्डिंग आहे. म्हणून आपण म्हणू शकतो अँगल सी इज इक्वल टू अँगल कोणता राहणार आहे? बी. हे का मी डायरेक्ट इक्वल लिहिले? बिकॉज ऑफ करस्पॉन्डिंग अँगल. करस्पॉन्डिंग अँगल. आणि देअरफॉर अँगल सी इज इक्वल अँगल बी किती आला तर आपला आता? 135 डिग्री. हा अँगल किती? 135. देअरफॉर अँगल सी इज इक्वल टू 135 डिग्री. आलं का लक्षात? सर्वात महत्वाचं रिझन लिहिणं खूप इम्पॉर्टंट आहे बरं का. रिझन लिहिलं तरच मार्क्स कळतात, मार्क्स मिळतात, अन्यथा नाही. इथपर्यंत कळेल का? काय डाऊट राहील की इथपर्यंत? नाही. इथपर्यंत काय डाऊट? नाही. आता आपल्याला पुढचा काय बघायचं आहे बरं? थिअरम आहे. काय पुढचा? थिअरम आहे. 5 क्वेश्चन आहे बाबड्यांना. आता बघा आपल्याला क्वेश्चन नंबर बघायचा आहे काय? 4. तुमच्या समोर क्वेश्चन बघा. क्वेश्चन नंबर काय बघायचा आता आपल्याला? 4. बघा क्वेश्चन नंबर 4 काय? इन फिगर 2.8 साइड ऑफ अँगल PQR and angle XYZ are parallel to each other.
हे दोन अँगल दिले, हे दोन्ही अँगल एकमेकांना कसे दिले, पॅरलल टू इच अदर. आणि प्रूव्ह दॅट करायला लावले. काय प्रूव्ह दॅट करायचं आहे, अँगल पी क्यू आर अँड अँगल एक्स वाय झेड आर कॉन्करंट. आणि कॉन्करंट म्हणजे काय रे, इक्वल. मग आता काय नेमकी डायग्राम, ती डायग्राम आपण बघू. मग आता बघा काय डायग्राम इथं, ह्या 4 ची डायग्राम अशा प्रकारे. त्याला नाव पण दिले, काय काय नाव दिले बरं. इथं आहे पी, इथं काय बरं एक्स, इथं काय क्यू, इथं काय वाय, इथं झेड, इथं असे काय दिले आपल्याला नावं दिलेले, बरोबर. मग आता काय बघा इथं गिवन काय काय. आता हे प्रूफ दॅट आहे. प्रूफ दॅटला जनरली काय असतं, गिवन काय ते लिहा, आणि प्रूव्ह करण्यासाठी आपल्याला काहीतरी ऍडजस्टमेंट असते, काहीतरी कन्स्ट्रक्शन असतं, ते आपल्याला इथं करावं लागतं. मग इथं काय बघा, या प्रूफ मध्ये गिवन काय काय गोष्टी दिल्या. गिवन काय दिलंय बरं, गिवन आपल्याला ऑलरेडी बघा काय काय दिलं आपल्या क्वेश्चन मध्ये दिलंय. काय दिलंय गिवन आपल्याला इथं बघा, रे. कोणता रे बरं, काय म्हटलं त्यांनी, वाय झेड इज पॅरलल टू, कोणाला दिलंय बरं, क्यू आर ला. रे कोणता इथं, क्यू आर. हे दोघे एकमेकांना काय दिले आहे ना, पॅरलल. हे दोघे एकमेकांना काय दिले, इथं पॅरलल दिलेले आहेत. आणि प्रूव्ह दॅट काय करायचं आपल्याला, प्रूव्ह दॅट काय करायचं, प्रूव्ह दॅट बरं आपल्या बुक मध्ये, अँगल पी क्यू आर इज कॉन्करंट टू अँगल काय करायचं आहे, एक्स वाय झेड. पी क्यू आर आणि एक्स वाय झेड हे कॉन्करंट आहे. कॉन्करंट म्हणजेच काय रे, इक्वल आहे थोडक्यात. मग हे इक्वल आहे, आपल्याला काय करायचंय, प्रूव्ह दॅट करायचंय. माहिती तर काय बघा, यासाठी सर्वात महत्त्वाचं आपलं एक कन्स्ट्रक्शन करावं लागेल. काय करावं लागेल, कन्स्ट्रक्शन. कन्स्ट्रक्शन काय करायचं बघा, जी झेड वाय लाईन आहे का, हीच कंटिन्यू पुढे न्यायची, कंटिन्यू पुढे न्यायची. आणि इथं ज्या ठिकाणी पी आणि क्यू ला जी इंटरसेक्ट होते का, त्याला नाव द्यायचं आपल्याला. सपोज येस काहीतरी एक नाव देऊ. म्हणजे यस हा कोणावरती बरं, पी क्यू वरती. कोणाला एक्सटेंड करून हा झेड वाय ला एक्सटेंड करून आलेला आहे, बरोबर ना. म्हणून आपण असं म्हणू शकतो इथं कन्स्ट्रक्ट काय केलं बरं आपण, एक्सटेंडेड एक्सटेंड रे. कोणता रे बरं, झेड वाय, झेड वाय इन द opposite direction, in the opposite direction, opposite direction, opposite direction. इथं काय केलं आपण, हे ऑपोजिट डायरेक्शन काय केलं, ते एक्सटेंड केले. आणि एक्सटेंड केलं त्याचं नाव काय दिलं बरं आपण, इंटरसेक्ट काय दिलंय, इंटरसेक्ट इंटरसेक्ट ऍट पॉइंट. काय नाव दिलं त्याला आपण, पॉइंट यस. इंटरसेक्ट पॉइंट काय म्हटलं इथं, यस. हे आपल्याला काय करायचं, कन्स्ट्रक्शनला आपण मार्क्स असं, कन्स्ट्रक्शनला तुम्हाला ते मार्क्स एखादा अर्धा मार्क जातो जर ते लिहिलं नाही तर, कारण की आपला प्रूफ त्याच्यावरती टोटल डिपेंड असणार आहे. मग आता आपल्याला काय करायचं बरं, याचं प्रूफ. हे सर्व तुम्हाला लिहावंच लागेल बरं का बाबड्यांनो, प्रूफ. आता प्रूफ साठी काय काय बघा, पुन्हा इथं वाय आणि झेड ही कोणाला पॅरलल आहे बरं, क्यू आणि आर ला. तेच आपण लिहू. पुन्हा रे, रे काय म्हटलं इथं, रे वाय झेड इज पॅरलल टू रे. कोणाला असणार बरं, क्यू आर ला. बघा ही वाय झेड आणि क्यू आर हे एकमेकांना काय रे, पॅरलल आहे. मग आपण असं म्हणू शकतो का रे, जर वाय झेड आणि क्यू आर हे जर पॅरलल आहे तर एस झेड आणि क्यू आर ही पॅरलल असेल का, असेल ना. कारण की हीच तर लाईन आपण एक्सटेंड केलेली ना पुढं. म्हणून आपण काय लिहू शकतो बरं इथं, रे रे वाय वाय नाही सॉरी, बरं एक काम करू आपण, इथं वाय आणि
एक्स इथं घेऊ आपण सपोज वाय आणि एक्स याला कोण पॅरलल आहे रे बघा वाय आणि एक्स ला कोण पॅरलल आहे इथं पी क्यू राहणार आहे कोण राहणार आहे पी क्यू बी पॅरलल राहणार आहे आणि पी एस सुद्धा पॅरलल राहणार आहे लक्षात येईल का ठीक लक्ष दे रे इथं एक्स आणि वाय ला पॅरलल कोण राहणार आहे पी आणि क्यू राहणार आहे आणि पी आणि क्यू म्हणजे पी आणि एस सुद्धा राहू शकतो बरोबर ना किंवा आपण लिहू रे एक्स वाय इज पॅरलल टू काय राहणार आहे पी क्यू आणि जर पी क्यू असेल तर आपण काय घेऊ शकतो पी एस पण घेऊ शकतो देअरफॉर रे वाय एक्स इज पॅरलल टू काय घेऊ शकतो बरं पी एस असं काय घेऊ शकतो आपण तर पी एस क्यू हे कसे असणार आहे सर्व लिनियर हे साइन कोणाचं असतं लिनियर म्हणजे काय रे एका रेषेत आहे बरोबर का नाही म्हणजे याचा अर्थ हा होऊ शकतो देअरफॉर मग बघा जर ही लाईन एकमेकांना पॅरलल आहे ही लाईन एकमेकांना पॅरलल आहे म्हणजे ही लाईन आणि ही टोटल एक लाईन आणि ही लाईन आणि छोटी लाईन बी एकमेकांना पॅरलल आहे मग ह्या जर दोन्ही लाईन जर एकमेकांना पॅरलल असेल तर त्या दोन लाईन पासून होणारे जे अँगल आहे ते सुद्धा एकमेकांना काय असेल पॅरलल म्हणून आपण म्हणू शकतो देअरफॉर अँगल एक्स वाय झेड कोणता एक्स वाय झेड इज इक्वल टू कोणता एक्स वाय झेड इज इक्वल टू काय असू शकतो बरं पी एस झेड का बरं कारण की दोन एकमेकांना काय पॅरलल सांगितलं ना आपण इथं सांगितलं ह्या दोन लाईन एकमेकांना काय पॅरलल मग हा अँगल आणि हा अँगल कसे असणार इक्वल म्हणून अँगल ऑफ पी एस झेड हे सुद्धा एकमेकांना काय असणार आहे बरं किंवा वाय म्हणू याला चला काय म्हणू आपण वाय नवीनच घेऊ काय घेऊ वाय हे सुद्धा एकमेकांना काय असणार आहे पॅरलल याला इक्वेशन नंबर म्हटलं सपोज आपण 1 काल कितपर्यंत काय केलं आपण इकडे लक्ष द्या मी काय म्हणतोय ह्या दोन लाईन एकमेकांना पॅरलल आहे ह्या दोन लाईन एकमेकांना पॅरलल आहे ह्यांच्यापासून होणारे अँगल सुद्धा पॅरलल राहणार आहे म्हणून मी काय लिहिलं अँगल एक्स वाय झेड अँड अँगल पी एस वाय हे दोन्ही अँगल सुद्धा कसे असणार आहे इक्वल असणार आहे याला इक्वेशन नंबर काय म्हटलं मी फर्स्ट आता सेकंड बघा हे काय आहे ही कोणते अँगल असतील रे हा अँगल कोणता असतील करस्पॉन्डिंग अँगल हे दोघं काय असणार हे इक्वल आहे रिझन लिहू शकतात काय करस्पॉन्डिंग अँगल काय असणार हे करस्पॉन्डिंग अँगल इथपर्यंत काय आलं आता नेक्स्ट आता खालचा पण अँगल आपल्याला घ्यायचा आहे बघा इथं पुन्हा रे वाय झेड इज पॅरलल बघा इथं वाय आणि झेड हा कोणाला पॅरलल असणार आहे बरं क्यू आणि आर ला कोणाला असणार आहे रे क्यू अँड आर हे तर ऑलरेडी आपल्याला क्वेश्चन मध्ये दिलेलंच आहे काय म्हटलंय ही लाईन आणि ही लाईन एकमेकांना काय पॅरलल आहे नेक्स्ट रे एस झेड बघा आता जर क्यू वाय आणि एस झेड याच्यात काही फरक राहील का नाही ही काय आणि ही काय दोघं पण एक्सटेंड केले मग ही कोणाला पॅरलल राहणार आहे बरं पॅरलल टू रे कोणाला राहणार आहे क्यू आर ला असं राहणार आहे कोणाला राहणार आहे क्यू आर लक्षात आलं ना बघा वाय झेड आणि क्यू आर एकमेकांना काय पॅरलल आहे मग वाय झेड च्या ऐवजी आपण एस झेड पण घेऊ शकतो ना स्ट्रेट लाईन आहे ती म्हणजे ही लाईन आणि ही लाईन सुद्धा काय असणार एकमेकांना पॅरलल असणार आहे ही काय असणार एकमेकांना पॅरलल बिकॉज ऑफ कशावरून लिहिलं आपण बिकॉज ऑफ एस वाय झेड हे तिघं पण कसे लिनियर आहे एस वाय आणि झेड हे तिघं पण एकमेकांना काय लिनियर आहेत आता बघा पुढे काय होईल मग आता बघा जसं आपण हे दोन अँगल जर आपण काय केले होते इक्वल काढले होते याचाच आपण इथं अर्थ काढू शकतो बघा अँगल कोणता पी एस आणि वाय आणि दुसरा अँगल कोणता एस क्यू आर हे सुद्धा एकमेकांना काय असणार इक्वल बघा हा अँगल आणि हा अँगल सुद्धा एकमेकांना काय असणार आहे इक्वल हे काय इक्वल असणार आहे तर करस्पॉन्डिंग दिसतात आहे म्हणून याला इक्वेशन नंबर आपण म्हटलं काय सपोज सेकंड आणि हे पण काय इक्वल आहे तर करस्पॉन्डिंग आहेत करस्पॉन्डिंग अँगल हा पण करस्पॉन्डिंग अँगल आहे हा पण काय आता करस्पॉन्डिंग अँगल याच्यामध्ये कॉमन कोण दिसतंय आपल्याला पीएस वाय आणि पीएस वाय बरोबर ना
2 कॉमन आहे. मग हे दोघं जर सारखे असेल याचा अर्थ हे दोघं पण सारखे असणार आहे ना, बरोबर ना. हे दोघं जर सारखे असेल हे दोघं सुद्धा काय असणार आहे, सारखे असणार आहे. म्हणून आपण म्हणू शकतो फ्रॉम इक्वेशन फर्स्ट अँड सेकंड ह्या दोन इक्वेशन आपल्याला काय बघायला मिळतं, जर पीएसवाय सारखे असेल हे दोघं पण सारखे, म्हणजेच कोण सारखे राहणार आहे, अँगल एक्स वाय झेड इज कॉन्करंट टू अँगल कोणता राहणार आहे, एस क्यू आर. हे पण काय असणार आहे, सेम. आणि हेच आपल्याला प्रूव्ह करायचं होतं. बघा ना, क्यू अँगल बरोबर ना, इथं बरं ओके. इथं काय म्हटलं बघा, इथं आपण इथं कोणता घेतला आपण, एस क्यू आर घेतला. कोणता घेतला, एस क्यू आर. एक्स वाय झेड आहे, एक्स वाय झेड आहे. फक्त तिथं प्रूव्ह काय करायचं आता, पी क्यू आर करायचं आहे ना. मग बघा एस क्यू आर घेतला काय आणि पी आर क्यू घेतला काय, फरक आहे का, अँगल तर तोच आहे ना, काही चेंज होणार आहे का, नाहीये. म्हणून आपण देअरफॉर म्हणू शकतो, देअरफॉर अँगल एक्स वाय झेड इज इक्वल काय करू शकतो, अँगल पी क्यू अँड आर. हे याच्याऐवजी हे काय घेतलं आपण, इकडे लक्ष द्या, याच्याऐवजी आपण हे काय घेतलं, कारण की दोघं पण अँगल क्यू क्यूच येणार आहे, चेंज आहे का, नाही. फक्त मी पी च्या ऐवजी काय घेतलं, येस. इथं लिहू शकतात रिझन बिकॉज अँगल एस क्यू आर इज इक्वल टू अँगल कोणता आहे, पी क्यू आर. आणि याच्यावरून आपण हे काय केलं राहते, प्रूव्ह केलं. आणि हेन्स दोन स्टेप फक्त तुम्हाला इथं लक्षात ठेवायचे. कोणत्या स्टेप लक्षात ठेवायचे आहे, तर पहिली स्टेप कोणती बरं, एक्स वाय झेड आणि पी एस झेड हे दोघं पण काय असणार आहे, करस्पॉन्डिंग अँगल. ही एक स्टेप आहे. आणि दुसरी कोणती स्टेप आहे बरं, पी एस आर अँड एस कोणता, पी एस वाय अँड कोणता, एस क्यू आर. हे दोघं सुद्धा काय असणार आहे, करस्पॉन्डिंग. मग हे दोघं जर करस्पॉन्डिंग असेल तर याच्यावर दोन इक्वेशन तयार होतात. मग याच्यामध्ये कॉमन कोण दिसतंय, पी एस वाय दोघं काय सारखे. मग हे दोघं सारखे असेल हे दोघं पण सारखे होऊ शकतात. मग हे दोघं काय घेतले आपण, सारखे. फक्त यांनी नाव काय दिलंय, एस क्यू आर द्यायच्या ऐवजी पी क्यू आर दिलाय, तेवढंच फक्त आपण चेंज केला, कारण की दोघं पण काय सारखे. म्हणून हे काय झालं आपलं प्रूव्ह झालं. येतं लक्षात नक्की एकदम. हा थेरम आहे आणि हा आतापर्यंत 2-3 वेळेस ऑलरेडी विचारला गेला 2-3 वर्षामध्ये. लक्षात येईल का पेपरला, बोर्डाला म्हणजे 9वीला, आता दिवाळीला आला. तुम्हाला पण आला होता का, हा बऱ्याच विचारलेला आहे. आणि 2च स्टेप महत्वाच्या, बाकी नाही काय. लक्षात येईल का नक्की एकदम. आता मग आपण एक्झाम्पल नंबर कोणतं बघूया, लास्ट आहे का आता, 5th वाला काय बघूया. बर आता आपल्याला एक्झाम्पल नंबर कोणता बघायचा आहे, 5th. काय आपण बघू, समोर बघा तुमच्या इन फिगर 2.9 लाईन ए बी इज पॅरलल टू काय म्हटलंय बरं, सी डी. बघा लाईन दिली इथं, कोणती बरं लाईन, कोणती ही पहिली लाईन कोणती दिली आपल्याला, ए बी लाईन. इथं म्हटलंय ए, इथं काय म्हटलंय बी, इथं काय म्हटलंय सी, इथं काय बरं डी. आणि हे ए बी आणि सी डी एकमेकांना काय बरं पॅरलल. आणि ट्रान्सव्हर्सल लाईन कोणती बरं, पी क्यू. ही काय असेल इथं पी आणि इथं काय बरं ही क्यू. ही काय बरं ट्रान्सव्हर्सल लाईन आहे. बरं मेजर ऑफ वन ऑफ द अँगल इज गिवन. एक अँगल दिला आपल्याला, इथला दिलाय बरोबर ना, हा किती आहे 105 डिग्री दिलाय बरोबर ना. आणि काय फाइंड आउट करायचं बरं, फाइंड द फॉलोइंग अँगल्स. फर्स्ट अँगल कोणता अँगल आहे बरं, पहिला अँगल ए आर टी. हा आपल्याला काय करायचं, फाइंड आउट करायचं. नाव सरळ घेतले का आपण, इथं टी राहिला ना, अजून कोणतं राहिलं आर. इथं टी नाव आहे आणि इथं काय आहे आर. लक्ष द्या इथं कोणता काढायचा आपल्याला, ए आर टी. म्हणजे बघा इथला काढायचा, लक्ष झालं का नाही, व्हेरी गुड. इथला अँगल काढायचा आहे ना. मग हा अँगल कोणता होणार आहे, लिनियर. मग आता फर्स्ट काय राहील, बाकी गोष्टी लिहू शकतात काय, लाईन ए बी इज पॅरलल टू लाईन कोणता असणार आहे, सी डी. अँड पी क्यू इज ट्रान्सव्हर्सल.
ट्रान्सव्हर्सल लाईन. बरोबर. मग आता काय बघा, अँगल कोणता बरं इथं, ART, ART प्लस अँगल कोणता बरं, BRT, BRT. तुम्ही TRB म्हटलं तर चालेल, काही फरक नाही पडणार. या दोघांची ऍडिशन किती होणार बरं, 180 डिग्री. का असं मी डायरेक्ट लिहू शकलो, हे कोणते आहे, अँगल इन अ लिनियर पेअर. लिनियर पेअर अँगल असल्यावर त्यांची ऍडिशन किती असते, 180 डिग्री. ओके. मग देअरफॉर आता काय काय दिलंय, ART दिलाय का आपल्याला, नाही. अँगल ART प्लस अँगल BRT दिलाय का, काय दिलाय BRT आपल्याला, 105 डिग्री इज इक्वल टू किती होणार आहे, 180 डिग्री प्लस हा अँगल तिकडे गेला काय होणार आहे, अँगल ART इज इक्वल टू 180 डिग्री मायनस 105 डिग्री आणि देअरफॉर अँगल ART इज इक्वल टू किती होणार आहे, 75 डिग्री. आलं का पहिले ART, AR आणि T म्हणजे इथला अँगल किती आलेला आता आपला, 75 डिग्री आला. आलं लक्षात, नक्की. ओके, हे झालं फर्स्ट. आता सेकंड, CTU हा काढायचा आहे. बघू आपण हा कुठे आहे, क्यू का, ओके क्यू. बघा CTQ म्हणजे हा काढायचा आहे, बरोबर काढेल. हा कोणता आहे रे, करस्पॉन्डिंग. ART चा बघा ना, हा करस्पॉन्डिंग आहे का नाहीये, एकाच बाजूने एकाच साईडने, साईड बी एकच आहे, डायरेक्शन बी काय एकच आहे, म्हणजे काय होईल, करस्पॉन्डिंग. आपण म्हणू शकतो काय, अँगल CTQ इज इक्वल टू अँगल कोणता रे, कोणता, ART. हे दोघं काय रे, इक्वल आहे. काय इक्वल आहे, रिझन लिहिणं महत्वाचं आहे, करस्पॉन्डिंग अँगल, करस्पॉन्डिंग अँगल. रिझन लिहित चालवा का, रिझनला मार्क्स असतात. करस्पॉन्डिंग अँगल, देअरफॉर अँगल CTQ इज इक्वल टू ART किती आलेला आहे आपला, 75 डिग्री. हा पण तेच तर राहील ना, तेवढंच. आलं का लक्षात, नक्की, नक्की काय आलं, काय डाऊट. नेक्स्ट थर्ड, थर्ड काय काढायचं आहे आपल्याला, DTQ. पुढे बघा बरं, हा DT आणि Q म्हणजे इथला काढायचा आहे. बघा आहे ना करस्पॉन्डिंग, कोणाला, 105 ला, BRT ला. व्हेरी गुड. मग आता काय बघा, अँगल DTQ इज इक्वल टू काय होणार आहे, अँगल BRT. हे दोघं काय इक्वल असणार आहे, हे बाबड्यांनो, कात्यांनो, सरली काय तुम्हाला, अरे बाबड्यांनो, हे काय काय म्हटलंय, DTQ. याला हा काय असणार आहे, करस्पॉन्डिंग, करस्पॉन्डिंग नाही, कोणतं लिनियर म्हटलं, कोण लिनियर म्हटलं, हा म्हणून लिनियर. नाही ही म्हटली नाही रे, इकडे लक्ष द्या, दाबडे खाली गपशे बस बाबड्या. हे दोघं काय असणार आहे, करस्पॉन्डिंग. हे काय असणार आहे, करस्पॉन्डिंग अँगल, करस्पॉन्डिंग अँगल. मग आता करस्पॉन्डिंग जर असेल तर काय होणार आहे इथं, देअरफॉर अँगल DTQ इज इक्वल टू BRT किती रे, BRT किती आहे, 105 डिग्री. आणि तोच तर आपल्याला काढायचा होता. आलं लक्षात. आता कोणता बघायचा आपल्याला, फोर्थ वाला कोणता आहे, PRB. बघा इथं PRB हा काढायचा आहे. अपोजिट पण आहे रे, एक्सटेरियर पण आहे, एक्सटेरियर पण आहे आणि हा काय व्हर्टिकल अपोजिट इझी आहे ना.
आणि लिनियर पण आहे. इथं लिनियर आहे दोघं, हे दोघं काय लिनियर, हे दोघं काय अपोजिट. अपोजिट घ्या लिनियर घ्या सेमच आहे. लिनियरने तुम्हाला एक स्टेप वाढेल, अपोजिटने डायरेक्ट लिहू शकतात तुम्ही. म्हणून आता काय बघा, अँगल पी आर बी इज इक्वल टू अँगल कोणता होणार आहे ए आर टी. ए आर टी हे दोघं काय इक्वल आहे, व्हर्टिकली अपोजिट अँगल, बरोबर का नाही. व्हर्टिकली अपोजिट अँगल हे दोघं व्हर्टिकली असेल ना. मग याच्यामध्ये ए आर टी किती दिलं आपल्याला 75. देअरफॉर अँगल पी आर बी इज इक्वल कधी येणार आहे 75 डिग्री. हे आपले चारही पण एक्झाम्पल इथं सॉल्व्ह होते. सॉरी 5चे एक्झाम्पल काय होईल इथं सॉल्व्ह. 1चे 4 झाले ना, टोटल 5. लक्षात नक्की एकदा